एका गावात एका सोनाराचं घर होतं. त्या सोनाराचं काम खूप व्यवस्थितपणे चालत असे. व्यापार चांगला चालत असल्यामुळे व्यापार वृद्धीसाठी एके दिवशी त्यानं दुसऱ्या देशातून भरपूर सोनं मागवलं. सोनं त्यानं रात्रीच्या वेळी मागवलं होतं, पण त्या गोष्टीची माहिती गावामध्ये पहारा देणाऱ्या पहारेकऱ्याला समजली. सोनाराकडे इतकं सोनं आलेलं पाहून त्याच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला. हे सोनं मिळवून आपण खूप श्रीमंत होऊ शकतो, ही लालसा त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली. त्यामुळे जशी मध्यरात्र झाली तसा तो पहारेकरी त्या सोनाराच्या घरात घुसला. त्यानं त्या सोनाराची हत्या केली. जेव्हा तो बाहेर पडू लागला तेव्हा नेमकं त्या सोनाराच्या शेजाऱ्यानं त्याला त्या घरातून बाहेर पडताना पाहिलं. तो शेजारी खूपच सद्गृहस्थ होता. त्या व्यक्तीला अचानक बाहेर पाहून तो पहारेकरी घाबरला. जेव्हा त्या व्यक्तीनं त्या पहारेकऱ्याच्या हातामध्ये गाठोडं पाहिलं तेव्हा त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे कसलं गाठोडं आहे आणि ते तू घेऊन कुठे निघाला आहेस? त्या व्यक्तीचा आवाज जरा वाढला होता. ते ऐकून पहारेकरी घाबरला. तो बोलू लागला, श श श, आरडाओरड करू नका. हे पहा, या गाठोड्यातील अर्ध सोनं तुम्ही घ्या, अर्ध मी घेतो. आपण दोघं हे वाटून घेऊ, पण तुम्ही आवाज करू नका. मी का घेऊ? मी असं चुकीचं काम करत नाही, मी चोरी करत नाही, तो व्यक्ती म्हणू लागला. पहारेकऱ्याच्या लक्षात आलं, हा ऐकणारा दिसत नाही. तेव्हा तो आवाज चढवून त्याला बोलू लागला, बघ, मी जे सांगतो आहे ते मान्य कर, नाहीतर मी चांगला व्यक्ती नाही. माझ्या हातून जर काही बरं वाईट झालं तर मला दोष देऊ नकोस. इतकं धमकावल्यावर देखील तो व्यक्ती घाबरला नाही. हे पाहून त्या पहारेकऱ्यानं जोर जोरात ओरडायला सुरुवात केली. जेव्हा तेथे खूप सारे लोक एकत्र आले तेव्हा त्यानं खोटी गोष्ट सांगायला सुरुवात केली. तो म्हणू लागला, हा मनुष्य सोनाराच्या घरातून हे गाठोडं घेऊन बाहेर पडत होता तेव्हा मी ह्याला पकडलं. जेव्हा सर्व लोकांनी सोनाराच्या घरात जाऊन पाहिलं तेव्हा सोनार मृत अवस्थेमध्ये पडलेला होता. लगेच लोकांनी पोलिसांना बोलावलं. तिथे पोलीस आले आणि ते त्या निर्दोष व्यक्तीला हत्या केल्याच्या गुन्ह्यामध्ये पकडून घेऊन गेले. त्या निर्दोष व्यक्तीला कोर्टामध्ये नेले गेले. सद्गृहस्थानं खूप प्रयत्न केले स्वतःला निर्दोष असल्याचे सांगण्याचे, पण सर्व काही त्याच्या विरोधात होतं. जशी त्याला फाशीची शिक्षा ऐकवली गेली तसं त्याच्या तोंडातून बाहेर पडलं, देवाच्या दारामध्ये न्याय नाही. ज्यानं हत्या केली त्याला शिक्षा नाही आणि जो निर्दोष आहे त्याला मात्र फासावर लटकवलं जात आहे. त्याचं हे वाक्य ऐकून न्यायाधीशाला वाटलं आपण काही चुकीचा निर्णय दिला आहे का. न्यायाधीशाने सत्य जाणून घेण्यासाठी एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी एक व्यक्ती रडत रडत न्यायाधीशाच्या जवळ आला आणि म्हणाला, मायबाप, माझ्या भावाची हत्या झाली आहे, याची चौकशी झाली पाहिजे. त्यावेळी न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा मिळालेल्या व्यक्तीला आणि त्या पहारेदाराला त्या मृत व्यक्तीचं मृतदेह उचलून आणायला सांगितलं. जेव्हा दोघेही दिल्या गेलेल्या पत्त्यावरती पोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की रक्ताने माखलेला मृतदेह खाटेवरती पडलेला होता आणि त्याच्यावरती चादर अंथरलेली होती. दोघांनी त्या खाटेला उचललं आणि चालू लागले. रस्त्यामध्ये त्या पहारेकऱ्याने फाशीची शिक्षा मिळालेल्या व्यक्तीला म्हणाला, जर त्या रात्री तू मी सांगितलेलं मान्य केलं असतं तर आज तुला फाशीची शिक्षा झाली नसती, तुला सोनंही मिळालं असतं. यावरती त्या व्यक्तीनं उत्तर दिलं, मी तर सत्याची साथ दिली तरी देखील मला फाशी झाली. देवानं मला न्याय दिला नाही. चालता चालता जेव्हा दोघेजण न्यायाधीशाच्या इथे पोचले आणि त्यांनी ती खाट खाली ठेवली तसा तो मृतदेह एकदम उठून उभा राहिला. खरे तर तो मृतदेह नव्हताच, तर सत्याचा शोध घेण्यासाठी त्या न्यायाधीशानं पाठवलेला एक शिपाई होता. त्या शिपायानं सर्व सत्य न्यायाधीशाला सांगितलं. न्यायाधीशानं जेव्हा सत्य ऐकलं तेव्हा त्याला देखील आश्चर्य वाटलं. त्यानं पहारेकऱ्याला कैद करण्याचा आदेश दिला. आता पहारेकऱ्याला शिक्षा झाली होती, पण तरी देखील न्यायाधीशाच्या मनामध्ये मात्र शांती लाभली नव्हती. तेव्हा त्याने त्या सद्गृहस्थाला म्हणाले, आता तुझी निर्दोष म्हणून सुटका झालेली आहे, पण मला खरं खरं सांग, तू कधी कुणाची हत्या केली होतीस का? न्यायाधीशाचा चालाकपणा त्या व्यक्तीने अगोदरच पाहिलेला होता. त्यामुळे त्याला आता खोटं बोलण्याची भीती वाटू लागली. त्यामुळे त्याने सत्य सांगायला सुरुवात केली. खूप अगोदरची गोष्ट आहे. एक दृष्ट व्यक्ती मी घरी नसताना माझ्या पत्नीसोबत भेटायला येत असे. मी अनेकदा माझ्या पत्नीला आणि त्या व्यक्तीला समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. एके दिवशी मी अचानकपणे घरी आलो आणि मी त्या दोघांना विचित्रपणे पाहिले. त्यामुळे मला खूप राग आला. मी त्याला मारले
आणि माझ्या घराच्या मागे असलेल्या नदीमध्ये त्याचा मृतदेह फेकून दिला. याबाबतीत कधीच कोणाला काहीही माहीत पडले नाही. तेव्हा न्यायाधीश म्हणाले, मी देखील हाच विचार करत होतो. मी कधीच कोणतं चुकीचं काम केलं नाही, कुणाकडून कधी लाचलुचपत घेतली नाही. मग माझ्या हातून हा चुकीचा निर्णय कसा काय झाला? याचाच अर्थ तू जे कर्म केलं होतं ते तू जरी विसरलास तरी देखील नियती विसरली नव्हती. ती तुझ्या कर्माची शिक्षा देण्यासाठी तुला माझ्यापर्यंत घेऊन आली. आता तुला तुझ्या कर्माचं फळ भोगावं लागणार आहे. त्यामुळे तू देखील या पहारेकऱ्यासोबत तुरुंगामध्ये जाशील आणि तू केलेल्या कृत्याची शिक्षा भोगशील. मित्रांनो, याचाच अर्थ असा आहे, तुम्ही कोणतंही कर्म केलं आणि तुम्ही जर का विचार करत असाल की मी जे कर्म केलेलं आहे ते कुणी पाहिलेलं नाही, त्यामुळे मला ह्याची शिक्षा मिळू शकत नाही. पण हे जे तुम्ही विचार करत आहात ते चुकीचं आहे. कारण कर्माचं फळ हे त्यावेळी जरी मिळालं नाही तरी उशिरा का होईना पण ते मिळतंच. आपण केलेल्या कर्माचं फळ उशिरा का होईना पण ते आपल्याला मिळणारच आहे. आपलं कर्म चांगले असतील तर आपल्याला मिळणारं फळ हे चांगलं असतं. कर्म वाईट असतील तर फळ देखील वाईटच असणार आहे. केलेल्या वाईट कर्माचं फळ चांगल्या कर्माने कधीच मिटू शकत नाही. जे कर्म केलेलं आहे ते कर्म फिरून परत येणारच आहे. जसे की त्या सद्गृहस्थाने त्या पहारेकऱ्याला पकडून देऊन एक चांगलं कर्म केलं होतं, पण त्यामुळे त्याने केलेलं वाईट कर्म चुकलं नाही. त्याला देखील त्याच्या वाईट कर्माचं फळ भोगावं लागलं. भले त्याच्या कर्माचं फळ मिळण्यासाठी त्याला उशीर लागला, पण फळ मिळतं हे मात्र नक्की. आता आपण आणखी एक कथा पाहणार आहोत. कथेचं नाव आहे देवाच्या वहीतलं नाव. एका मोठ्या शहराजवळ एक लहानसं गाव होतं, अमरसिंहपूर. त्या गावात रघुनाथ देशमुख नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता. रघुनाथ बाहेरून पाहता फार धार्मिक माणूस होता. दर गुरुवारी मंदिरात दान, दर सोमवारी उपवास, घरात देवघर मोठं आणि तोंडावर कायम देव सगळं पाहतो असं बोलणं. पण गावातले काही जुने लोक म्हणायचे, देव पाहतो खरं, पण रघुनाथ जे करतो ते देवाला आवडत नाही. रघुनाथ सावकार होता. गरिबांना कर्ज देणं हेच त्याचं मुख्य काम. पण कर्ज देताना तो व्याज असं लावायचा की माणूस आयुष्यभर फेडू शकणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी, गरिबांच्या घराच्या कागदपत्रांवरती सह्या, दागिने, शेळ्या, बैल सगळं त्याच्याकडे गहाण जायचं. गावातल्या कित्येक लोकांच्या आयुष्याचं मरण त्याच्यामुळे झालं होतं. पण तो म्हणायचा, मी काय जबरदस्ती करतो का? लोक स्वतः येतात माझ्याकडे. एक गरीब विधवा त्या गावात सावित्री नावाची एक विधवा स्त्री राहत होती. तिचा नवरा शेतकरी होता. दुष्काळात पीक गेलं आणि कर्जासाठी शेवटी रघुनाथकडे जावं लागलं. नवऱ्याचं कर्ज वाढत गेलं. तो ताण सहन न झाल्यामुळे एके दिवशी विहिरीत उडी मारून तो मेला. सावित्री एकटी पडली. एक मुलगा, एक मुलगी आणि डोक्यावर कर्ज. रघुनाथने घराचे कागद घेतले. तिचं घर काढून घेतलं. त्या दिवशी सावित्री रडत रडत रघुनाथच्या दारात उभी होती. ती म्हणाली, मालक, माझी लेकरं आहेत, थोडी मुभा द्या. रघुनाथ थंडपणे म्हणाला, भावनेने व्यवहार होत नाही बाई. त्या रात्री सावित्रीनं गाव सोडलं. देवाचा हिशोब चालू होतो. काही वर्ष गेली. रघुनाथ अजून श्रीमंत झाला. पण अचानक गोष्टी बदलायला लागल्या. पहिले त्याच्या धंद्यात तोटा होऊ लागला. ज्या लोकांकडनं पैसे येणार होते ते गायब झाले. कोर्टाची नोटीस आली, मागून मागून केस, आणि एके दिवशी त्याचा एकुलता एक मुलगा अचानक आजारी पडला. मोठे मोठे डॉक्टर्स, मोठी हॉस्पिटल्स, पण आजाराचं नावच सापडत नव्हतं. रघुनाथ रोज देवळात जाऊन रडायचा. तो म्हणायचा, देवा, मी काय पाप केलं? देव उत्तर देत नाही पण कर्म देतं. एक दिवस रघुनाथला स्वप्न पडलं. त्यानं पाहिलं एक मोठी वही आहे आणि त्यात नावं लिहिलेली आहेत. तो पुढे जातो आणि अचानक त्याचं नाव दिसतं. त्याच्या नावासमोर घरांची नावं, जमिनी, लोकांचे अश्रू, शेवटी सावित्रीचं नाव. त्याची झोप उडली. तो घाबरला. सावित्री परत येते. एके दिवशी गावात बातमी पसरली, एक स्त्री गावात परत आली आहे. ती आता मोठ्या NGO मध्ये काम करते. ती होती सावित्री. तिनं शहरात जाऊन काम केलं, आपल्या लेकरांना शिकवलं आणि आता गरिबांसाठी लढायला परत आली होती. ती रघुनाथच्या घरी आली. रघुनाथ तिचा चेहरा पाहून थरथर कापू लागला. सावित्री शांतपणे म्हणाली, मालक, मी बदला घ्यायला नाही आली. मी फक्त सांगायला आली आहे, देव उशीर करतो पण विसरत नाही. काही दिवसात रघुनाथचा मुलगा मेला. संपत्ती कोर्टात अडकली. घर जप्त झालं. तो रघुनाथ जो लोकांना रस्त्यावर आणायचा तो स्वतः रस्त्यावर आला. एक दिवस तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसून रडत होता. तेव्हा एक साधू म्हणाला,
देव माफ करतो, पण कर्माचं फळ कुणीही माफ करू शकत नाही. शेवटचा संदेश. मित्रांनो, या कथेत कुठेही देव थेट शिक्षा करत नाही. देव फक्त पाहत असतो. शिक्षा देतं ते कर्म. आपण एखाद्याला दिलेलं दुःख, फसवणूक, अन्याय हे सगळं देवाच्या वहीत लिहिलं जातं. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. पण त्या वहीतलं पान, नाव कधीच पुसलं जात नाही. आपण जर चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ गोड असतं. वाईट कर्म केलं तर फळ कडूच लागतं, जे कोणीही बदलू शकत नाही. कर्म केलं की फळ आलंच. श्री स्वामी समर्थ. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथासाठी चॅनलला